असं आपण नर्सेस आहे. आता मी नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये आत शिरल्यानंतर किती लोक मला बघतात? कितने लोग हैं उतने लोग, दिन भर में कितने लोग दिखते होंगे? भरपूर, अनगिनत, can't count them, uncountable people. So see, if we misbehave, if we do something wrong, if we have some wrong, असं काही नाही. आता मी ह्याला असं पॅट केलं, हे काय चुकीचं आहे का सांग बरं? मी ह्याच्यासोबत काम करते, अरे सागर तू असं करतोस, हे केलं, चुकीचं आहे का बरोबर आहे? व्हॉट इज युअर टेक? मी त्याची मॅडम आहे, मी त्याला करू शकते, बट कलिग्स कोण करत असेल तर चुकीचं आहे का बरोबर आहे? ऍक्च्युली मी पण नाही करू शकत. वी आर नॉट सपोज टू टच द पर्सन, ठीक है, दैट इज रॉन्ग. आप किसी को भी ऐसे बोलते ना, सर 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 हे करा पटकन, व्हेरी रॉन्ग. अपोजिट जेंडरला टच करून बोलायचंच नसते, फिमेलला पण नाही बोलायचं असतं. का नाही बोलायचं असतं? का नाही बोलायचं असतं? दॅट्स अ डिसरिस्पेक्ट टू दोज पीपल. मी माझ्या 8 वर्षाच्या मुलीला पण असं बोलतो, त्यांचं लक्ष नसेल ना, हात मारून मारून त्यांना लक्ष देऊन मग तिला मी सांगते. सो दॅट्स हाऊ आय टीच हर टू बी रिस्पेक्टफुल फॉर हर ओन बॉडी अँड ऑल्सो टू रिस्पेक्टफुल फॉर अदर्स. म्हणजे बघा, आपल्याकडे येणाऱ्या पेशंटला आपण झोंबाझोंबी करतो ना, हे दे रे हा, लवकर हे चल, दॅट इज ऑल डिसरिस्पेक्ट टू द पेशंट. समजून घ्या. तुला आवडलं का मी असं गेलेलं? सांग सागर. नाही ना, सी नॉट लाइकेबल. कुणालाही आवडणार नाही. डिसरिस्पेक्ट कुणाचाही करायचा नाही, ठीक आहे ना. आणि दुसरी गोष्ट, आपण पेशंट समोर बोलताना फार प्रेमाने बोलायचं. कुठे गेली? कसबी नाही आली वैशाली? हाँ, ऐसे नहीं चलेगा. मला इन्फॉर्म केल्याशिवाय कोणीही स्टाफ घरी जाणार नाही. दॅट स्टाफ हॅज टू कम टू मी, अप्रोच मी, आस्क माय परमिशन अँड ठीक आहे. असं मी सगळ्या स्टाफला सोडणार, मग प्रॉब्लेम्स होणार, ठीक आहे ना. मी खास तिचं नाव घेण्याचं कारण मी सांगितलं, रिलेटिव्ह नाव बाहेर काढ, इथे बसायचं नाही, जावा लवकर सगळेजण, लवकर बाहेर जावा, लवकर 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 बाहेर जावा. व्हेरी रॉंग, ठीक आहे ना. सर्वांना कृपया बाहेर जावा. इथं आता डॉक्टर्सचा राऊंड चालू होणार आहे, प्लीज बाहेर थांबा. एका व्यक्तीजवळ एकच व्यक्ती थांबा. व्हिजिटर पॉलिसीनुसार तुमचं भेटण्याची वेळ हे आहे आणि या टायमाला तुम्ही येऊन भेटू शकता. प्लीज आम्हाला सहकार्य करा. पेशंटची ट्रीटमेंट देण्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम होतो. These are the proper words spoken to the relatives. ते लोक उठून गपचूप निघून जातात. When she spoke like that, patient चिडले, relatives चिडले, and they started speaking. Then I intervened and I said, अहो आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. Then they said, ऐकणार की तुम्हाला सहकार्य का नाही करणार. These were the words. So how we talk with people matters. समजलं का? दिस द सेकंड थिंग. पेशंटशी कसं बोलता येईल ते पण फार महत्त्वाचं आहे, ठीक आहे ना. सो ऑपोजिट जेंडर बरोबर बिहेवियर करताना फार कॉशियसली बिहेवियर करा. एव्हरीबडी, मेल पेशंट असेल त्याची केअर करायला जायचं असेल तर वॉर्ड बॉय संगती ठेवा. फिमेल पेशंट असेल त्याचं काही प्रोसिजर करायचं असेल तर फिमेल पेशंट संगती फिमेल स्टाफ तिथं असणं गरजेचं आहे. जर फिमेल स्टाफ ड्युटीवर नसेल आणि तुम्हीच असाल आणि तुम्हालाच त्यांचं काहीतरी करायचं असेल, मावशी जवळ ठेवा. हे कायद्याने खूप इम्पॉर्टंट आहे. अजून एक प्रॉब्लेम, ओटीमध्ये परवा दिवशी एक MJP वाला आपण ओटीचे फोटो काढतो, तिचं काहीतरी सम वजानल सर्जरी आहे डॉक्टर टू हर, ठीक आहे ना. आय डोंट रिमेंबर व्हॉट वॉज एक्झॅक्टली डन. तो ती प्रोसिजर करत असताना PCNL होतं, PCNL होतं, ठीक आहे ना. तो PCNL होता पेशंटचा आणि PCNL करत असताना तिचा एक फोटो घेतला गेला. आता ऑपरेशन कुठे चाललंय तिचं? प्रायव्हेट पार्टवर. सो प्रायव्हेट पार्टमधून स्कोप घालून तिचं ऑपरेशन करत होते. तो स्कोप घातलेला फोटो एक तिचा काढला. काढायला कोण होता? OT टेक्निशियन होता, ब्रदर होता. समजते का? दॅट लेडी स्टार्टेड शाउटिंग लाईक एनिथिंग अँड सेइंग लाईक, माझा फोटो काढलाच कशासाठी? तुम्ही त्याचा गैरवापर करणार. क्लिअर आहे का तुम्हाला? सो दिस इज अ वर्स्ट सिनॅरिओ फ्रॉम अवर साईड. We
वी शुड अंडरस्टँड व्हॉट वी शुड डू. आता ती फिमेल होती, तिचं PCNL होतं, तर ते फोटो कोणी काढायला पाहिजे होते? फिमेल. आपण असं फोटो काढू शकतो का? मग काय करायला पाहिजे तिथं? वी हॅव टू आस्क द कन्सेंट ऑफ द पेशंट. अंजली बाईला आम्हाला फोटो पाठवण्यासाठी हा फोटो काढणं गरजेचं आहे, कृपया आम्हाला सहकार्य करा, आम्ही फोटो काढू आणि हा फोटो आमच्याकडून नंतर डिलीट होतो. पेशंटने एवढा दंगा केलाच नसता. क्लिअर आहे का? सो दिस आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. पेशंटला पहिला एक्सप्लेनेशन करणं फार गरजेचं आहे. कुठली प्रोसिजर तुम्ही त्यांच्यावर करणार आहात. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? विदाउट एक्सप्लेनेशन तुम्ही काय करायचं नाही. सर मी तुम्हाला आता सुई लावणार आहे, ठीक आहे, डॉक्टरांनी तुम्हाला इंजेक्शन द्यायला सांगितलेलं आहे, तुमचं ब्लड सॅम्पल आम्ही पाठवणार आहे, प्लीज मला सहकार्य करा, मी तुम्हाला आता सुई लावणार आहे. एक्सप्लेनेशन इज मस्ट. अँटीबायोटिक नॉर्मली किती दिवस चालतात? 3 दिवस 5 दिवस चालते. 3, 5, 7, 12 पण चालतात. ठीक है ना? तो आपने पेशंट को एक्सप्लेन करना चाहिए हे अँटीबायोटिक 3, 5, 7 डॉक्टर म्हणतील त्याप्रमाणे चालतील, पण युजली 5 दिवस तरी चालतात इन पेशंट. बरोबर ना? IPD असेल तर 5 दिवस जातात. OPD बेसिसवर 3 दिवस त्यांना ओरल अँटीबायोटिक देऊन नाही बरं वाटलं तर तो आपल्याकडे येतो 5 दिवसात, किंवा 5 दिवस अँटीबायोटिक देऊन तिसऱ्या दिवशी तो आपल्याकडे येतो. क्लिअर आहे का हे पॉइंट्स? ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी पेशंटला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. डिस्चार्ज प्रोसिजर पेशंटला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ESIC पेशंट जो असेल त्या पेशंटला तुम्हाला जे 700 पेक्षा जास्त कॉस्टली मेडिकेशन्स असतील ते तुम्हाला बॉटल ठेवावे लागतील आणि त्या बॉटलवर डेट आणि टाइम टाकणं गरजेचं आहे. का? सपोज इंजेक्शन अल्ब्युमिन BD लावायला सांगितलं असेल, नसतं कधी, पण BD लावायला सांगितलं असेल तर ठीक आहे ना, त्याच्यावरती डेट टाकून टाइम टाकणं गरजेचं आहे. म्हणजे आजची डेट सकाळी 10 AM ला दिलं, आजची डेट संध्याकाळी 10 PM ला दिली. क्लिअर आहे का? ह्या सगळ्या गोष्टी Now today we are going to learn about patient bundle care. काय लर्न करणार आपण? पेशंट बंडल केअर. ठीक आहे, पेशंट बंडल केअर खूप मोठा टॉपिक आहे, पण मी एकदम सोपा करणार आहे तुम्हाला. तुम्ही एवढं छोटं एवढंसं जरी वापरलात तरी खूप झालं. ठीक आहे का? पेशंट जवळ गेला, पहिला सगळ्यात सेल्फ इंट्रोडक्शन करायचं. माझं नाव संगीता आहे. तुम्ही बघितलं असेल मी बोर्डवर गेल्यावर सगळ्यांना सांगते ना, माझं नाव संगीता आहे, मी नर्सिंग सुपरिटेंडेंट आहे XYZ. सेम आहे, यू शुड से माझं नाव XYZ आहे, मी इथं तुमची आज केअर करत आहे. सर मी तुम्हाला आता इंटरटेन लावणार. सर आता हे IV लावायला सांगितलेले आहे, हे IV तुम्हाला इथपर्यंत गेलं तर तुम्ही द्या. नाव तुम्हाला पहिलं तर IV किती ml पर आवर जायचं हे कळायला. नाव सी आजचा एक पेशंट होता, त्या पेशंटला आर्टिफिड चालू होती. ठीक आहे, 150 ml 2 hour. ठीक है, आर्टिफिड चालू होती 150 ml 2 hour. IV NS 1 pint IV NS with injection 4 1 pint. आता तुम्ही मला सांगा, आपल्याला पेशंटचं इनटेक काउंट करायचं आहे. मेघा इनटेक काउंट करायचं. मला सांग कसं इनटेक येईल ह्याचं? आजचं इनटेक कसं काउंट करणार तू? दर 2 तासांनी म्हटल्यानंतर ना त्याचं 12 तासाचं आहे ना, आपल्याला 150 ml करायचं. 12 तासाचं फीड काउंट करा किती येतात 12 तासात. तेच की सकाळी 8, 10, 12, 2, 4, 6, 8, 10 पर 10 लास्ट फीड आहे. 12 फीड आपण देते. सो किती फीड गए? 8 फीड. 8 into 150 किती झाले? 1200. ठीक आहे, 1200 ml आर्टिफिड जाणार त्याला पूर्ण दिवसाचं. ठीक आहे का? आता मला सांगा पॉइंट किती द्यायचे आहेत आपल्याला? 2 पॉइंट द्यायचे. आता हे 2 पॉइंट द्यायचे, मग माझ्या ड्युटीत मॉर्निंग ड्युटी मध्ये किती पॉइंट लावायला पाहिजे? 250 ml जाणार. 250 ml मॅडम फूड पे आके
1000 ml झालं. 1000 ml 24 तासात किती झालं? 2200 की तुम्हाला सरांनी दिलेलं नाहीये 40 ml पर आवर ने लावा. समजतंय? मग तुम्हाला आता हे काम स्वतःहून करावं लागणार. 1000 ml 24 तासात घालायचं. म्हणजे किती झालं एका तासाला? एका तासाला किती झालं? घ्या की रे मोबाईल. 1000 भागिले 24 किती आलं? प्रति तास किती आलं? 41.6 म्हणजे 42 आलं. हो की नाही? 42 ml पर आवर. बरोबर? आता तुमच्या 6 तासाच्या ड्युटीमध्ये किती जायला पाहिजे? 42 ml पर आवर. म्हणजे सागर सांगेल हा, कुणी दुसऱ्यांनी सांगायचं. तुमची 6 तासाची ड्युटी आहे, त्याच्यामध्ये प्रति तासाला 42 द्यायचं. किती आलं सागर? 252 म्हणजे किती आलं? 250 ml. हा, तुमच्या अख्ख्या 6 तासाच्या ड्युटीमध्ये 250 ml जायचंय. बरोबर आहे का? बरोबर आहे का? 250 ml ह्या 6 तासाच्या ड्युटीमध्ये जायचंय. किती ड्रॉप्स ठेवणार? ड्रॉप्स मला समजलं नव्हतं, मी तुम्हाला ते विचारणार होते. मी आता हे रब करत आहे. तुम्ही किती ड्रॉप्स ठेवणार? किती हे मला माहिती. मला जेम्स फॉर्म्युला सांगणार आहे. जेम्स फॉर्म्युला सांगा. किती? 250 ml 6 तासामध्ये. ठीक आहे का? 6 तास आपल्याला प्रति मिनिटाला ड्रॉप्स कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे ना? हे तास आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी एका तासात 60 मिनिटं असतात. ठीक आहे की नाही? तुमचा जो IV सेट आहे त्याच्यावर तुम्ही बघा, एका ml मध्ये 20 ड्रॉप्स असतात. किती ड्रॉप्स असतात? 20 ड्रॉप्स असतात. तर तुम्हाला आता पर मिनिटाला किती ड्रॉप्स लावायचे ते कॅल्क्युलेट करायचं. म्हणून हे जे तुमचं ml आहे हे पण तुम्हाला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर कोणतीही गोष्ट कन्वर्ट करायची झाली तर त्याला त्या फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं. फॉर्म्युला असा आहे, x इज इक्वल टू फ्लूइड इन व्हॉल्यूम ml अपॉन, ठीक आहे ना, आवर्स इनटू ड्रॉप फॅक्टर. हे पार्ट पाहिजे तुम्हाला. हा, ड्रॉप फॅक्टर अपॉन मिनिट्स. 60 मिनिट्स एका तासामध्ये. सो x इज इक्वल टू फ्लूइड किती ml आहे? 250 ml. पहिला पार्ट ए समजला का? 24 तासाचा फ्लूइड तुम्ही पहिला 1024 तासाला भागिले करून एका तासाला किती काढला, नंतर 6 तासामध्ये तुमचं किती जायला पाहिजे हे काढ. समजलंय का? ते समजलं. त्यानंतर 250 इंटू ड्रॉप फॅक्टर किती सांगितलं मी? 20 अपॉन 60. तास किती? 6 hours. Very good. So this will go. 2 1 are 2 3 are 6. 6 3 are 18. काढा हे 250 डिवाइडेड बाय 6 3 are 18. 250 भागिले किंवा सगळ्यात सोपं 250 इंटू 20 गुणिले करा. 250 अपॉन 6 इंटू 20 अपॉन 60. 250 गुणिले 20 5000 भागिले 360. हे 360च येणार तुमचे. काय किती येतं आन्सर? 14 ड्रॉप्स पर मिनिटने तुम्ही लावणार. क्लियर आहे का? समजलं का? सागर आज के बाद गलती नाही. नाउ वन मोर थिंग. ठीक आहे ना? मी राऊंडला आल्यावर तुमच्याकडून काय एक्सपेक्टेशन ठेवते? आता हे ड्रॉप 14 ड्रॉप मी एक मी राऊंडला आल्यावर तुमच्याकडून काय एक्सपेक्टेशन ठेवते? इस बार ISBAR इस बार तुमच्याकडून मी एक्सपेक्ट
काही नवीन आलं? नवीन हे असं आहे आय फॉर आयडेंटिफिकेशन. तुम्ही तुमच्या कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये हिस्ट्री टेकिंग शिकला असाल, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला काय असतं? बायोडेटा असतं. बायोडेटा असतं तेच आपण इथं घेतो, आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर येते सिच्युएशन. सिच्युएशन म्हणजे काय ते? त्याच्यानंतर तुमचं काय ते बायोडेटा नंतर चीफ कंप्लेंट्स घेतो. सिच्युएशन मध्ये काय ते चीफ कंप्लेंट्स येते. ठीक आहे का? बी फॉर बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड मध्ये काय येणार तुमचं? पास्ट हिस्ट्री ऑफ इलनेस. मेडिसिन आणि सर्जरीची पास्ट हिस्ट्री येणार. असेसमेंट. ठीक आहे. असेसमेंट मध्ये तुम्ही काय काय सांगणार? ब्रॅडन स्कोर. ठीक आहे ना, तुम्ही कॅल्क्युलेट केलेला ब्रॅडन स्कोर, पेन स्कोर. पेशंट अनकॉन्शियस असेल तर GCS, फ्लेबायटिस स्कोर. आणि डॉक्टरांनी काहीतरी सांगितलं असेल, पोटॅशियम करा, सोडियम करा, USG करा, ECG करा, हे सगळं झालंय का नाही त्याच्याविषयी तुम्ही असेसमेंटमध्ये सांगणार. ECG केला होता, ECG मध्ये हा प्रॉब्लेम आला. USG केला होता, लिव्हर आणि स्प्लीनला स्वेलिंग आहे, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये सांगा. आणि रिकमेंडेशन. रिकमेंडेशन मध्ये तुम्ही पूर्ण ऑर्डर शीट वाचायची असते. रिकमेंडेशन मध्ये मेडिकेशन ऑर्डर शीट वाचायची असते पूर्ण. इंजेक्शन टॅझॅक 4.53 mg TDS. मॉर्निंगचा डोस नाईटवाल्याने देऊन गेला, 2चा मी दिलेला आहे. पूर्ण तुम्ही वाचायची असते. क्लिअर आहे का? आता म्हणणार आम्हाला हाय ते ओव्हर देईपर्यंत 1 तास जातो आणि ही ओव्हर कधी द्यायची आम्ही? ही ओव्हर तुम्ही तेव्हा देऊ शकता जेव्हा हे तुम्हाला तोंडपाठ असणार. 1 मिनिटात 1 ओव्हर होते. 1 मिनिटात 1 ओव्हर. हे बात समजलं का? समजलं का सगळ्यांना? तो ह्याच्यामध्ये सांगताना मी कसं सांगणार? ठीक आहे. सांगताना मी कसं सांगणार? पेशंट डॅश, त्याचं नाव XYZ. पेशंट XYZ ऍडमिटेड इन ICU असेल तर ICU, आपला वॉर्ड असेल तर वॉर्ड. ठीक आहे ना, तुमचं वॉर्ड फिमेल मेडिकल SR SSR असं. ॲट डॅश म्हणजे टाइम, ऑन डॅश म्हणजे इथे येणार डेट, अंडर डॉक्टर डॅश, त्याचा डायग्नोसिस डॅश, ह्युमरस फ्रॅक्चर आहे. ठीक आहे का? असं तुम्ही सांगणार. मराठीत सांगा, काही प्रॉब्लेम नाही. पेशंटचं नाव सरिता कोकाटे आहे. ठीक आहे. पेशंटचं नाव सरिता कोकाटे आहे. आपल्याकडचं आजचं ऍडमिशन आहे, दुपारी 3 वाजता आलेलं आहे. डॉक्टर कुडजे सरांच्या अंडर ऍडमिट आहे. ठीक आहे. ऑन ऍडमिशन पेशंटचे चीफ कंप्लेंट्स, पोटात दुखत होतं म्हणून आला होता. ठीक आहे. ऑन ऍडमिशन पेशंटचे चीफ कंप्लेंट्स, पोटात दुखत होतं म्हणून आला होता आणि उलट्या होत होत्या. त्याचा डायग्नोसिस AGE, ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस गेलेला आहे. क्लिअर आहे का? डॉक्टरांनी आता पेशंटला पास्ट हिस्ट्रीमध्ये हायपरटेन्शन आणि BP नाही आहे, पण पेशंटला कोलेसिस्टेटोमीचं ऑपरेशन झालेलं आहे. क्लिअर आहे का? पास्ट हिस्ट्री सांगणार मी. ठीक आहे. त्याच्यानंतर पेशंटला घरी LIV-52च्या गोळ्या चालू आहेत खरं. जस्ट टेलिंग रैंडमली, ऐसे कुछ नहीं है. उसको होगा, कुछ तो होगा. ठीक आहे का? त्याच्यानंतर पास्ट हिस्ट्री नंतर सगळ्यात शेवटी येणार आज त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे.
आज त्यांच्या डॉक्टरांनी USG करून घ्यायला सांगितलेलं आहे, ECG करायला सांगितलेलं, ब्लड सॅम्पल्स रुटीन सगळे पाठवायला सांगितलेले. मी ते सगळं पाठवलेलं आहे. फक्त त्यांचं इकोकार्डिओग्राम राहिलेलं आहे. आज संध्याकाळी 5ची अपॉइंटमेंट आहे, तुम्ही तेवढं ते करून घ्या. झालं का? आणि रिकमेंडेशन मध्ये मग मी सगळे मेडिसिन वाचणार. क्लिअर आहे का? आणि मग मी सांगणार माझा आजचा पेन स्कोर एवढा आहे, ब्रायडन स्कोर एवढा आहे, हे 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 एवढं आहे. किती वेळ लागला सांगा मला? किती वेळ लागला? 2 मिनिटं मॅक्सिमम. त्याच्यामुळे ही सवय करा. ठीक है का? सो आई एम रबिंग दिस. अभी ये हो गया ओवर कैसे देना है. ठीक है ना? ये तुम्ही हैंड ओवर, इस बार इज अ हैंड ओवर टूल फ्रॉम नर्स टू पेशंट, नर्स टू नर्स. एक नर्स दुसऱ्या नर्सला हँड ओव्हर देताना ते वापरत असते, म्हणजे काही मिस आउट होऊ नये. समजलं का तुम्हाला? तर 4-5 गोष्टी मी एकदम सांगायला. आता सकाळी मी राऊंडला आल्यावर तुम्ही मला काय सांगायला पाहिजे? मॅडम पेशंटचं नाव सरिता कोकाटे आहे, आजचं ॲडमिशन आहे दुपारी 3 वाजता ती आलेली, कालचं ॲडमिशन दुपारी 3 वाजता आलेली, डॉक्टर कुचेसनाच्या अंडर ॲडमिट आहे. पेशंटला ॲक्यूट गॅस्ट्रोएन्टरायटिस म्हणून डायग्नोज केला गेला. फ्लूड तिला 50 ml परावरने लावलेलं, मी 20 ड्रॉप्स लावलेले आहेत वॉटेवर. आणि तिचा अँटीबायोटिक डोस दिलेला आहे मॅडमनी. आणि आज तिचं मेन काय असेल ते सांगायचं. तुम्हाला डॉक्टरांनी काही मेन सांगितलं असतं तेवढं करायचं राहिलेलं. ठीक आहे का? समजते का? एवढं तुम्ही सांगितलं ना मला, मी सॅटिस्फाय होणार. मला माहिती आहे की तुम्हाला पेशंट माहिती आहे. तर तुम्ही पेशंट जवळ जाता तर मेन काय बघायला पाहिजे. ही माझी ओव्हर झाली. तुम्ही मला ओव्हर देणारी ती ओव्हर झाली. तुम्ही एका नर्सकडून दुसऱ्या नर्सला ओव्हर कशी देणार ते पण तुम्ही शिकून घेतलं. बरोबर की नाही? बरोबर की नाही? आता तुम्ही पेशंटकडे ऍक्च्युअली जाताय तेव्हा तुम्ही काय काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. मी सुरुवातीच्या क्लासचं नाव सांगितलेलं पेशंट बंडल केअर. पण त्या क्लासमध्ये मी 3-4 गोष्टी तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत. बरोबर? आता ह्या गोष्टी परत एकदा तुम्ही अभ्यास करा. व्हिडिओ शेअर केला जाईल ग्रुपमध्ये. तुम्ही बघून झाल्यावर तो समजून घ्या आणि अभ्यास करा. ठीक आहे का? क्लिअर आहे का? तुमच्याकडे नोट्स पाहिजे त्या गोष्टीच्या. ठीक आहे का? आणि जर तुम्हाला ते येत नसेल तर काय होणार सांगा बरं? तुमचा परफॉर्मन्स नसणार. परफॉर्मन्स चांगला नसला तर काय होणार बरं? सॅलरी इफेक्ट. सॅलरी इफेक्ट. ठीक आहे क्या? समजते का? प्लीज परफॉर्मन्सवर जोर द्या जरासा. ठीक आहे? तुम्ही काम करता, खूप काम केले आतापर्यंत, तर त्याचं आउटपुट काय दिसून येते. आउटपुट काय दिसून येते म्हणजे तुमची कोणी तारीफ नाही करत. ते आमचे नर्सेस खूप चांगले आहेत, सगळं ते बघतात. करतं का? नाही करत. सगळेजण काय बोलतात? हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं, ते चुकलं. असं का बोलतात? आम्ही खरोखर चुकाय. ठीक आहे का? आता इथून पुढे मला समजू द्या लोकांनी असं बोललेलं हे नाही, त्यांच्या चुका नाहीये, ते चांगलं काम करतात. ठीक आहे? दॅट विल ती माझी गुरुदक्षिणा दक्षिणा झाली. सो वी विल गो टू पेशंट बंडल केअर. पेशंट बंडल केअर बघत असताना 5 P बघायचे असतात. ठीक आहे? 5 P बघायचे बंडल. पेन, मेघा म्हणायला लागली काय काय सांगायला लागली बार 5 P आले. हा एकदम दचकी. अजून काय आता? पेन, पोझिशन, पोझेशन, पेन, पोझिशन, प्रोटेक्शन आणि वॉटिंग. ठीक आहे? अपार्ट फ्रॉम डॉक्टर्स ऑर्डर आयव्ही इंटेक किती आहे, पेशंटला ओरल इंटेक किती जातोय, माझ्या ड्युटीत फ्लूड किती जायला पाहिजे, हे सगळे कॅल्क्युलेशन बघत असताना पेशंटच्या मेडिकेशन शीटमध्ये, ठीक आहे ना, मेडिकेशन ऑर्डर शीटमध्ये डॉक्टरांनी काय काय ऑर्डर्स दिले ते तुम्ही ड्रग्स व्हेरीफाय करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पेशंट सोबत बोलत करायला पाहिजे. ठीक आहे का? एक्झाम्पल, सागर इज माय पेशंट. ठीक आहे? सागरजवळ मी गेले. ठीक आहे? सर माझं नाव संगीता आहे, मी आज तुमची केअर करणार आहे. ठीक आहे? तुमचं नाव सागरच आहे का? हो.
ठीक आहे. काय त्रास होतोय का तुम्हाला? पोटात दुखत नाही ना? कुठे दुखत नाही ना? पेशंट लाजरा सांगायला पाहिजे की बाबा तू बोल. सर तुम्ही सांगितलं नाही तर मला समजणार नाही तुम्हाला काय त्रास होतो. तुम्हाला काही त्रास नाही ना? पेन वगैरे नाही ना? येस नो बोल की हो ना? ठीक आहे. तो पोझिशन पेशंटला प्रॉपडअप बसायचा असेल तर त्याला प्रॉपडअप करून द्या. पेशंटला एका अंगावर झोपायचं असेल तर एका अंगावर करून द्या. ठीक आहे. एकदमच बेडरिडन पेशंट असेल तर त्याकडे शेवटी जावा. जे पेशंट चांगले आहेत त्यांच्याकडे पटापटा त्यांना मेडिकेशन देऊन त्यांना समजवा की तुमचं असं असं आहे, आज तुमचा रिपोर्ट होणार आहे, तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तुमच्या नाईटच्या नर्सने तुम्हाला सांगितलेलं असतं की नाही प्लॅन ऑफ केअर, तीच प्लॅन ऑफ केअर पेशंटला समजवायची. सर तुमचा USD होणार आहे बरं का आज 10 वाजता. ठीक आहे. तुम्ही काही खाल्लं तर नाही ना? NPO तर आहे ना? ठीक आहे ना? सो या सगळ्या गोष्टी आपण पेशंटला एक्सप्लेन करायच्या आणि पोझिशन द्यायची, त्याला ज्या पोझिशनमध्ये झोपायचं. त्यानंतर आहे पोझिशन. सर पाणी वगैरे काय पाहिजे का तुम्हाला ते विचारून घ्यायचं त्यांना. ठीक आहे. अजून काही लागणार आहे का? सो त्यांचे काही क्वेरीज असतात ते पटपट विचारतात, पटपट त्यांना उत्तरं द्या. नसेल उत्तरं देता येत त्यांना सांगा मी विचारून सांगते आणि विचारून त्यांना खरोखर आन्सर करा. समजते का? त्याच्यानंतर आलं प्रोटेक्शन. प्रोटेक्शनमध्ये साईड रेलिंग लावली गेली आहे का नाही पेशंटची ती बघायला पाहिजे. ठीक आहे ना? मेरा लावली होती का? नाही लावली. लास्ट आहे पॉटी. पेशंटला IV फ्लूइड लावायच्या आधी म्हणा मला वॉशरूमला जाऊन यायचं असेल तर वॉशरूमला जाऊन या, मग मी तुम्हाला IV. हे सगळं जनरल वॉर्डच्या पेशंटला पण करणार, ICUच्या पेशंटला पण करणार, SRच्या पेशंटला पण करणार. तर ICUचे पेशंट पॉटी करायला बाहेर जात नाही. ठीक आहे ना? त्यांना सगळं चालूच राहतं. पण जनरल वॉर्डच्या पेशंटला पॉटी करायला जायचं असतं, वॉशरूमला जायचं असतं. फॉर दॅट केस तुम्हाला ते IV कनेक्ट केल्या ते म्हणतात सिस्टर वॉशरूमला जायचं होतं की नाही असं? त्याच्यामध्ये तुमचा जास्त वेळ जातो. तुम्ही त्यांना आधीच बोला मी तुम्हाला आता इंजेक्शन लावणार आहे, तुमचं इंजेक्शन मी डायल्यूट करत आहे, तुम्हाला वॉशरूमला जाऊन यायचं असेल तर जाऊन या. तो वॉशरूमला जाऊन येईपर्यंत तुमचं इंजेक्शन डायल्यूट होते. तुम्ही ते हँड करा आणि तिकडून दुसऱ्या पेशंटजवळ जाऊन दुसऱ्या पेशंटचं काम करा. क्लिअर आहे का? सो 5 पीस मरेपर्यंत बोलायचे नाही. ठीक आहे ना? कॉफिन बॉक्स पेन से पेन पोझिशन ऑल थिंग्स यू शुड आस्क. एकदा हे करून बघा. एका पेशंटजवळ तुम्ही जर 15 मिनिटं दिली तुमचं काम असं सुरळीत होईल. परत तुम्हाला त्या पेशंटजवळ जायला पाहिजे. SR SSRच्या व्यक्तींना जास्त करून दिसतं. इफ यू डू दॅट दे विल बी व्हेरी सॅटिस्फाईड. आणि त्यांना सांगा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करा, माझं नाव सांगा. यू विल बी सो हैप्पी एंड दे विल पूरा दिन तुम्हारी तारीफ करेंगे. ये सिस्टर बड़ी अच्छी है, ये सिस्टर बड़ी अच्छी है. ट्राई दिस. ठीक है का? शैल आई रब दिस? अभी लास्ट पॉइंट है. ठीक है आज के क्लास का. आज के क्लास का लास्ट पॉइंट है नर्सेस नोट्स. वेरी बिग टॉपिक एक्चुअली. ठीक है का? तुम्ही नर्सेस नोट्स मध्ये काय काय लिहिता? हँडओव्हर टेकन फ्रॉम नाईट नर्स. ठीक आहे. ऑल मेडिकेशन गिवन, IO चार्ट मेंटेन, व्हायटल साईज चेक, हे सगळे लिहिलं. आता माझा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला, हँडओव्हर तुम्ही घेतली, ठीक आहे, हे लिहिलं ते चांगलं लिहिलं. पेशंटचा IO चार्ट मेंटेन करता हे कशावरून कळतं आपल्याला? इनटेक आउटपुट चार्ट पाहून कळतं का? तुम्ही तिथं नोट्स मध्ये लिहिलं आय मेंटेन IO चार्ट, पण तिथं मेंटेनच केला नसेल तर काय म्हणायचं? केलाय का? नाही. सो मतलब क्या है? फायनली IO तुमचा मेंटेन केलाय का नाही कशावर कळतं आपल्याला? IO चार्ट. बरोबर ना? व्हायटल्स चेक केलेत का नाही कशावर कळतं आपल्याला? व्हायटल्स चार्ट. इनटेक आउटपुट चार्ट मध्येच क्लिअर की नाही? ओके. आणि पेशंटचं तुम्ही व्हायटल्स चेक केला म्हणता, इनटेक आउट मेडिकेशन दिलेत का नाही हे कसं तुम्हाला समजतं? ऑर्डर शीट करून समजतं. का परत लिहायचं नर्सेस नोट्स मध्ये? उगाच आम्हाला टाइम नाही, टाइम ले जास्त आहे म्हणून, टाइमपास म्हणून. नर्सेस नोट्स आर फॉर आवर सेफ्टी, फॉर द सेफ्टी ऑफ नर्सेस.
नर्सेस नोट में कोई भी अगड़म बगड़म चीजें नहीं लिखते जो आप अब हम लिख रहे हैं। समझ में आ रही बात? नर्सेस नोट्स में हम कोई भी अगड़म बगड़म चीज नहीं लिखते हैं जो भी हम लिख रहे हैं, ठीक है? तो क्या लिखना चाहिए नर्सेस नोट्स में? एग्जाम्पल, पेशंट एक होता आज फ्रॅक्चर ह्युमरसचा होता, ठीक आहे ना? फ्रॅक्चर ह्युमरसच्या पेशंटला काय केलं मी, काय केअर द्यायला पाहिजे? फ्रॅक्चर ह्युमरसला बोन त्याचा फ्रॅक्चर झाली तर त्याला काय दिलं होतं मेघा बाळ? बँडेज नाही केलं होतं, शोल्डर बँडेज केलं, शोल्डर बँडेज दिलेली, ठीक आहे ना? का देतो आपण ते? फ्रॅक्चर आहे पेन होणार, शोल्डर बेल्ट दिलेला का देतो? हलू नये म्हणून, हल्लं तर काय होणार? पेन पेन होणार. होणार, ठीक आहे ना? त्याच्यासाठी त्याला शोल्डर बेल्ट दिले. ते तिथे स्पेसिफाय व्हायला पाहिजे. तो एक इव्हिडन्स आहे, एक इन्सिडन्स आहे, तुम्ही तिथं लिहायला पाहिजे. शोल्डर बँडेज दिलेली आहे पेशंटला, महत्वाच्या पेशंटच्या गोष्टी लिहायच्या, ठीक आहे? आउटपुट कमी आलंय पेशंटचं, ठीक आहे? XYZ डॉक्टरना मी फोनवर इन्फॉर्म केलं, त्यांनी फोनवरून मला सांगितलं इंजेक्शन लॅसिक्स द्या, मग मी सगळा इव्हेंट कसा लिहिणार ते तुम्हाला सांग. नर्सेस नोट माझा 10 AM चा नर्सेस नोट आहे, ठीक आहे? 10 AM ला काही प्रॉब्लेम नाही. पेशंट हँडओव्हर टेकन फ्रॉम नाईट नर्स, ठीक आहे? पेशंट स्टेबल, कॉन्शियस, नो पेन, पेन, पोझिशन, प्रोटेक्शन, पोझेशन अँड बॉडी हे बघायचं. आणि इस बार मध्ये आपण असेसमेंट काय केली त्याच्याविषयी लिहिणार. नो पेन, ब्रॅडन स्कोर 18, ठीक आहे ना? एअर मॅट्रेस गिवन, एअर मॅट्रेस गिवन, ठीक आहे का नाही? हे सगळं मी तिथं लिहिणार. त्याच्यानंतर पेशंट इज रेस्टिंग, हे माझ्या ड्युटीत 10 वाजताची घडलेला नोट आहे. 12 वाजता पेशंटचा आउटपुट कमी झालं, ठीक आहे? 12 मिनिटे पेशंट आउटपुट रिड्यूस्ड 30 ml किंवा 150 ml काय असेल ते तुम्हाला जो आला, ठीक आहे? इन्फॉर्म्ड डॉक्टर XYZ वर्बली किंवा टेलिफोनिकली, टेलिफोनवर सांगितलं, टेलिफोनिकली, ठीक आहे? डॉक्टर ऑर्डर इंजेक्शन लॅसिक्स 20 mg गिवन. माझी संगीता 12 वाजता मी लॅसिक्स दिलं 20. क्लिअर आहे का? आता ह्याच्यामध्ये सर कुठं आहे? जेवायला गेले किंवा इथं नाही आहे, ओटी मध्ये समवेअर ही इज बिझी, बरोबर? ते लोक बिझी असतात, त्यांच्याकडे खूप सारे पेशंट बघायला असतात, ठीक है ना? तो वो बिजी है, वो आपके सामने मौजूद नहीं है, आपने वर्बली फोन से ऑर्डर लिया हुआ है पर वो कहीं पर भी लिखा हुआ नहीं है, ठीक है? आपने इंजेक्शन लैसिक्स तो दे दिया, कहीं तो होना चाहिए ना दिया पता. तो ये है हमारा नर्सेस. समझला? तो थालून मात्र काही लिहायचं नाही. पुढे ट्राय टू राईट द नर्सेस नोट प्रॉपर, ठीक आहे? तुमच्या शिफ्टमध्ये पेशंटला काय केलं? पेशंटला 12 वाजता खूप पेन झालं, ठीक आहे ना? पेशंटचं पेन खूप वाढलं आणि आम्ही त्याला इंजेक्शन ट्रॅमाडॉल दिलं. जरी तुम्ही इंजेक्शन ट्रॅमाडॉल SOS म्हणून असेल, SOS म्हणजे इफ नेसेसरी असं असेल. इफ नेसेसरी म्हणजे तिथं तुम्ही 12 वाजता दिला म्हणून तुम्ही दिला, पण तिथं नर्सेस नोट्समध्ये पण तुम्ही मेन्शन करायला पाहिजे पेन इन्क्रीज झालं होतं म्हणून दिला. डॉक्टरांना विचारून दिला, कोणत्या डॉक्टरांचं नाव ते लिहा दिलं, तुम्ही सेफर साईडला. मी एक इन्सिडेंट सांगते नर्सेस नोटमुळे मी कितीतरी वेळा वाचले असेल. आता एकच इन्सिडेंट मी सांगते. In 2006, I was the only BSc in that hospital. ठीक आहे, 2004ची गोष्ट. मी एकटीच BSc होते, 500 नर्सेस. ठीक आहे ना? खूप खायचे, खूप खायचे. माझ्यासाठी ज्युनियर नर्स होती, अशी फ्रेशर BSc झाली. तिला आणि मला डोळ्यातच झाली. एकदम बिझी ICU होता, आम्हाला आतमध्ये टाकलं होतं. 6 पेशंट होते. 6 पेशंटचं सगळं काम करायला आम्हाला सांगितलं होतं आणि
आणि त्यातल्या एका पेशंटला काय होतं, खूप जास्त हार्टरेट त्याचा ब्रॅडी होता. कधी जाईल असं कळतच नाही. मग आम्ही काय केलं, दोघींनी पण आलेलं क्रॅश कार्ड चेक केलं, त्यामध्ये खूप टेम्पररी पेसमेकर आहे का नाही ते बघितलं. सगळं रेडी ठेवलं आम्ही क्रॅश कार्ड चेक करून, आणि ते आम्ही मार्किंग पण घेतली. त्यानंतर असा बोल झाला की मला सिस्टरांनी बोलवलं इंचार्जने काहीतरी कारणाने. मला म्हणाले तुला परफॉर्मन्स अप्रेझल घ्यायचं, ये. मग मी तिथं गेले. मी म्हटलं माझा वॉर्ड फार बिझी आहे, मी आता येऊ शकत नाही, नंतर येऊ का. तर त्या मला रागवल्या आणि मी गेले. आणि ती एकटी ज्युनियर आहे. सोडून पेशंट त्याला पेशंटला पेसिंग कॅथेटर पाहिजे होतं, पेसिंग कॅथेटर सापडायला काही नाही इतका फोनवर उडाला सगळ्यात शेवटी मग आम्हाला दोघींना मेमो द्यायचं ठरवलं होतं की हे लोक ते चेक करत नाही, लोक काय सांगू. मी म्हटलं नाही, मैंने देखा था पेसिंग कॅथेटर तिथंच होतं आणि मी तिथंच होतं. नंतर सगळं झाल्यानंतर मी परत रिटर्न नोट टाकला, एक ॲप्लिकेशन लिहून वरती सीओला सबमिट केल्यानंतर त्याचा तपास लावला गेला जावा, कारण मी तिथं पेसिंग कॅथेटर बघितलं होता, तो गेला कसा. CCTV कॅमेऱ्यात बघितलं तर इंचार्जने तो पेसिंग कॅथेटर दिस इन्सिडेंट्स ऑल्सो ऑफर्स. ठीक आहे ना, कुणाला तरी घालून टाकायचं असेल तर लोक काय पण करतात. जेलसी कॅन मेक पीपल डू एनीथिंग. ठीक है ना, तो जेलस नहीं बनना कभी, अच्छा बनना है. बताने के लिए क्या था इसमें, नर्सेस नोट लिखा हुआ होना चाहिए. दूसरी गोष्ट, अजून एक इन्सिडेंट. एक बच्चू होता छोटासा, एका त्याला मॅसिव्ह ट्यूमर होता हार्टच्या बाजूने. हार्टच्या बाजूने मॅसिव्ह ट्यूमर, हा हार्ट आहे, हार्टच्या बाजूने मॅसिव्ह ट्यूमर होता आणि त्याला नेक्स्ट डेला ऑपरेट करायचं होतं. ही वॉज ओनली 5 years old बच्चू. ठीक आहे, असा बच्चूला तुम्ही कुठं ठेवायला पाहिजे, वॉर्डमध्ये, जनरल वॉर्डमध्ये ठेवलेला. पण त्याला आपण कुठे ठेवणार, वल्नरेबल पेशंट झाला ना, तो कुठे असणार, तो बेड नर्सिंग स्टेशनच्या जवळच्या काउंटरला. ठीक आहे ना, त्याचा बेड नर्सिंग स्टेशनच्या जवळ असायला पाहिजे. पण त्याला तिथं नाही ठेवता, एकदम लांब बाथरूमच्या साईडला ठेवता. मी गेल्या क्वेश्चन केला, म्हटलं एवढा सिरियस बच्चू तुम्ही तिथं का ठेवलाय, त्याला तुम्ही इथं काउंटरला घ्यायला पाहिजे ना. तर नाही, उद्या सकाळी तर ऑपरेट करायचं आहे, आज संध्याकाळी तो आलेला. मी म्हटलं नाही, तिथं आतमध्ये क्रश कार्ड पण जात नाही, त्याला इंट्युबेट कसं करायचं, त्याला कुछ नाही होगा, सुबह लेके जाईल. काय रात्री 3 वाजता ओरडला ना तो किंग गाडी, दीदी मला वाचवून माझ्या गळ्यात पडला, झाला कोलॅप्स. आय वॉज लाईक शॉक, आम्ही क्या करायचं. मला काही सुचलंच नाही की ॲट्रोपिन तेवढं पटकन पुश केला त्याला आणि उचलला मी त्याला माझ्या हातामध्ये आणि पटकन पळत पिडियाट्रिक ICU मध्ये त्याला लिहिला आणि म्हटलं इंट्युबेट करा. पण त्याला इंट्युबेट केलं तरी पण तो वाचला नव्हता, बिकॉज इट वॉज अ मॅसिव्ह ट्यूमर विच वॉज नॉट. पण मी हा सगळा इन्सिडेंट्स त्याच्यामध्ये लिहिला होता की मी इव्हनिंगच्या स्टाफला विचारलं होतं असं असं तेव्हा हे ते, आणि लॅरिंगोस्कोप वगैरे ब्रेड वगैरे काम करत होते, कारण मी ICUची नर्स होते, वॉर्डमध्ये कामाला गेले. सो आय नोट एव्हरी डिटेल नोट इन दॅट. आणि फक्त त्या नोटमुळे मी वाचले. दुसऱ्या दिवशी माझ्या नावाचा ICUची नर्स असून पण तिने पेशंटला CPR दिला नाही, पेशंट पिडियाट्रिक वॉर्डमध्ये नेला. नुसतं CPR देऊन चाललं असतं का, त्याला इंट्युबेट करणं गरजेचं होतं. ॲट्रोपिन मी दिला होता, 1 मिनिटामध्ये वरती गेली मी लिफ्टसाठी. All these incidents I wrote in nurses note. When it was written in nurses note, I was safe. समझलं? So nurses notes are for our कशासाठी है? यार तुम लोग इतना धीरे से बात करोगे, ऐसा मतलब है समझ में नहीं आया. सेफ्टी ना, तो अच्छे से लिखो जो भी लिखोगे. थोडक्या मोडक्या इंग्रजीत लिहा, व्यवस्थित लिहा. एक ICUचा अजून इन्सिडेंट, इंट्युबेशन करत होतो आम्ही. ठीक आहे, नवीन डॉक्टर होती ती, मला म्हणाली व्हॅक्युरोनियम घ्या सिस्टर. तुम्हाला माहिती आहे व्हॅक्युरोनियम दिलं तर काय होतं, रेस्पिरेटरी पॅरालिसिस होतो आणि पेशंटला लवकर 3 मिनिटाच्या आत इंट्युबेट करावं लागतं. नाही केलं तर काय होईल, देवाघरी जातो पेशंट, ब्रेन डेथ होतो. मी तिला म्हटलं मॅडम देखो मी देते, पण तुम्हाला ते इमिडिएट इंट्युबेशन करायला लागेल. आपण सक्सेसफुल स्कोलिंग देऊन बघू ना, नाही झालं तर मग तुम्ही घ्या वेकोरिन. तेव्हा ते मी डॉक्टर आहे, तुम्हाला जे सांगितले ते फॉलो करा. तिला मी वेकोरिन, तिच्याकडून इंट्युबेट झाला नाही पेशंट, पण मी ते नर्स
नर्सेस नोटमध्ये दिले आणि मी वाचले, कारण तिथं वर्बल ऑर्डर दिली गेली होती. ठीक आहे, तिथं काय मला रिटर्न ऑर्डर मिळाली. नेक्स्ट डेला ती पलटली. मी सिस्टरांना सबसिडन्स खोलीन द्यायला सांगितलं, वेक्युरोनिन द्यायला सांगितलं. मी म्हटलं, मेरे सिस्टरांना आमच्या इंचार्जना सांगितलं, नहीं नहीं मेरा नर्सेस नोट गिरा है उधर, मैंने उसको वेक्युरोनिन देने के लिए बोला था, उन्होंने मेरे लिए लिखा और भी स्टाफ थे, उनसे and that's how I was sick. There are ample incidences like that which I had because of nurses note written promptly. I was sick. So nurses notes are for our Safety. Nurses notes are for our safety. So that's all for today. एवढे सगळे तुम्हाला जे सांगितलेल्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. नर्सेस नोट्स विषयीचे जे काही तुम्हाला फ्रेजेस आहेत ते मी दिले, कसं तुम्ही लिहायचं असतं. मी बरेचसे फ्रेजेस त्याच्यामध्ये लिहून घेते, वर्बली ऑर्डर दिली किंवा काय असेल त्याच्यासाठी. ठीक आहे, वर्बल ऑर्डर पॉलिसी पण शिकलो आज आपण. वर्बल ऑर्डर कुठली पण दिली तर कशात लिहायची असते, कुठला नोट, तर मोठ्याने बोला की वर्बल ऑर्डर पॉलिसीमध्ये काय असते, करायचं असते ते फॉलो, कारण ते इमर्जन्सी असते, डॉक्टर कुठेतरी बिझी असतात, आपण एकमेकांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. तो वर्बल ऑर्डर पॉलिसी काय असते, करायची असते फॉलो, पण ती नर्सेस नोटमध्ये लिहायची असते. नर्सेस नोटमध्ये लिहून स्वतःचं सेफ ठेवायचं असते टाईम टाकून, आणि डॉक्टरांना नंतर आल्यानंतर त्यांच्याकडून ते ऑर्डर लिहून घेऊन ते तुम्ही कॅरी आउट करायचं असते. जर ते आलेच नाही तुमच्या ड्युटी तर ॲटलिस्ट तुमचा नर्सेस नोट तरी तुमच्यासाठी सेफ ठेवा. दॅट्स ऑल फॉर टुडे.